नमस्कार. आर-आर-बी ग्रुप डी, आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. हे चॅनल फक्त आणि फक्त रेल्वे भरतीशी संबंधित आहे. रेल्वे भरतीशी संबंधित जो काही अभ्यास आहे त्याच्या संबंधित व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केले जातात. त्यामुळं जे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मराठी भाषेतून रेल्वे भरतीची परिपूर्ण तयारी करून दिली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत माहिती आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि इतिहासमध्ये सुद्धा आपण टॉपिक वाईज प्रश्न घेऊयात. कारण आर-आर-बी एन-टी-पी-सी असेल, आर-आर-बी ग्रुप डी असेल, या दोन्हीमध्ये काय होतं की इतिहासावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि टॉपिक वाईज आपण ते प्रश्न घेतले म्हणजे काय होईल, तुमचा इतिहास कंप्लीट होऊन जाईल. तसंच प्रत्येक विषयाचे आपण प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर टच करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृतीवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला आर-आर-बी एन-टी-पी-सी साठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक विकत घ्या. तसंच आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा सर्वप्रथम शोध कुठे लागला? आता सिंधू संस्कृतीचा जो सर्वप्रथम शोध आहे ना, तो हडप्पा या ठिकाणी लागलेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, हडप्पा. त्याच्या पुढे पहा, आता सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली होती? आता नावातच आहे पहा की या संस्कृतीला सिंधू संस्कृती का म्हटलं जातं? कारण ती सिंधू या नदीच्या काठावर विकसित झाली म्हणून तिला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणून सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठावर विकसित झाली हे त्याचं उत्तर येणार आहे. सिंधू म्हणजे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीवर याच्या बाहेरचा प्रश्न शक्यतो येणारच नाही बरं का तुम्हाला. अशा पद्धतीनं प्रश्न घेत आहे मी. मोहेनजोदडो या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मोहेनजोदडो या शब्दाचा अर्थ असा आहे की मृतांचे टेकाड किंवा मृतांची टेकडी किंवा मृतांचे टेकाड असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या पुढे पहा, आता पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध नृत्य करणारी मूर्ती कुठे सापडली? तर सिंधू संस्कृतीमध्ये जी प्रसिद्ध डान्स करणारी जी मूर्ती आहे ती कुठे सापडलेली आहे माहिती आहे का? एका महिलेची मूर्ती आहे ती. तर ती मोहेनजोदडो या ठिकाणी सापडलेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, मोहेनजोदडो. आणि आर-आर-बी ग्रुप डी तसंच आर-आर-बी एन-टी-पी-सीला यातले काही प्रश्न आलेले सुद्धा आहेत ऑलरेडी. सिंधू लोकांची लिपी कोणत्या प्रकारची होती? आता सिंधू संस्कृतीमध्ये जी लिपी होती ना, ती चित्रलिपी आहे आणि ती अजून वाचता आली नाही हे लक्षात ठेवा. आणि ती वाचता न आल्यामुळं सिंधू संस्कृतीचे बरेचसे प्रश्न असे अनुत्तरित आहेत. त्याची डिटेल्समध्ये माहिती आपल्याकडे नाहीये. तर ही जी लिपी आहे ती चित्रलिपी होती. सिंधू संस्कृतीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कशावर आधारित होती? तर सिंधू संस्कृतीची जी अर्थव्यवस्था होती ना, ही प्रामुख्याने शेतीवर आधारित होती. त्या ठिकाणी व्यापार पण केला जायचा, पण त्यांची जी प्रमुख अर्थव्यवस्था होती ती प्रामुख्याने शेतीवर आधारित होती. कृषीप्रधान अशी ती संस्कृती होती सिंधू संस्कृती. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आता सिंधू संस्कृतीच्या नगररचनेत कोणती विशेष बाब आढळते? आता सिंधू संस्कृतीमध्ये जे नगर रचना आहे त्यामध्ये आढळणारी जी विशेष बाब आहे ना, ती आहे पहा, योजनाबद्ध रस्ते. म्हणजे काटकोनामध्ये छेदणारे, एकमेकांना काटकोनामध्ये छेदणारे रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराची व्यवस्था, अशा पद्धतीनं म्हणजे आधुनिक काळामध्ये सुद्धा एखादं शहर नसेल इतकी जबरदस्त व्यवस्था त्या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला नगर रचनेमध्ये आढळते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, सिंधू लोक कोणत्या धातूचा उपयोग करत नसत असं दिलं आपल्याला. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये नसत असं म्हणजे निगेटिव्ह विचारलेलं असतं. तर ते तांब्याचा वापर, ते कशाचा वापर करत नसत असा आपल्याला विचारलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ना, सिंधू संस्कृतीचे लोक कशाचा वापर करत नसत? तर लोहाचा वापर करत नसत. ते तांब्याचा वापर करत होते, सोन्याचा वापर करत होते, काश्याचा वापर करत होते, परंतु लोहाचा वापर करत नव्हते. सी हे त्याचं उत्तर आहे, लोहा. आता तुम्हाला प्रश्न पडेल, आपल्याला कसं माहीत? तर सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आहेत ते ज्या ज्या ठिकाणी सापडलेले आहेत
त्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांच्या आधारे तिथं लोह हा धातू कुठंच सापडला नाही, पण बाकीच्या धातू सापडलेले आहेत. त्याच्या पुढे पहा, सिंधू संस्कृतीत मृतांच्या शरीरावर काय संस्कार केले जात होते. आता सिंधू संस्कृतीमध्ये मृतांचे जे संस्कार आहेत ना, ते मृतदेह पुरला जात असे, त्याचे पुरण्याचे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत. जर जाळला असेल तर जाळण्याचे अवशेष सापडणारच नाहीत, पण जे जे मृतदेह पुरले जात होते त्यांचे अवशेष सापडलेले आहेत, म्हणून पुरणे हे त्याचं आपण उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे पहा, सिंधू संस्कृतीचे प्रमुख बंदर कोणते होते. व्हेरी IMP प्रश्न, खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर सिंधू संस्कृतीचे जे प्रमुख बंदर होते ना, ते आहे लोथल. कोणतं बंदर होतं? लोथल हे सिंधू संस्कृतीचं प्रमुख बंदर होतं. लोथल हे त्याचं उत्तर आहे. इथून बाहेरच्या देशांसोबत सुद्धा व्यापार केला जात असे बरं का लोथल या ठिकाणाहून. सिंधू संस्कृतीमध्ये कोणता खेळ खेळला जात असे. तर सिंधू संस्कृतीमध्ये ना चौसर नावाचा खेळ खेळला जात असे. चौसर हे त्याचं उत्तर आहे. याच्यातले काही माहिती तुम्ही नवीनच किंवा पहिल्यांदाच ऐकत असाल. सिंधू संस्कृतीतील घरात कोणती प्रमुख सुविधा होती. आता सिंधू संस्कृतीमध्ये जी घरं होती ना, त्याच्यामध्ये जी प्रमुख सुविधा होती ती होती निचऱ्याची व्यवस्था. म्हणजे काय, जे काही सांडपाणी होतं ना, ते सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था होती. आता फ्रीज असण्याचा तर प्रश्नच नाही, पाण्याचे नळ सुद्धा नव्हते, वीज पण असण्याचा प्रश्नच नाही, कारण तेव्हा त्याचा शोधच लागला नव्हता. तर जे सांडपाण्याचं पाणी होतं त्याचा निचरा होण्याची व्यवस्था सिंधू संस्कृतीच्या घरात होती. सिंधू संस्कृतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता. आता सिंधू संस्कृतीमधील जे लोक होते ना, त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतकरी होता. म्हणजे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. सी हे त्याचं उत्तर आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्थाची मुळात शेतीवर अवलंबून होती, म्हणून शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आता सिंधू संस्कृतीचा कालावधी सुमारे किती होता, हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. तर सिंधू संस्कृतीचा जो कालावधी आहे ना, तो इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 हा होता. तर हा सिंधू संस्कृतीचा कालावधी मानला जातो. त्याच्या पुढे पहा, आता सिंधू लोक देवतांमध्ये कोणत्या प्रकारची पूजा करत असत. आता हे जे सिंधू लोक आहेत ना, हे देवतांमध्ये ना मातृदेवी व पशुपती यांची पूजा करत असत. कारण याच्या धातूच्या मूर्ती आपल्याला भेटलेल्या आहेत. पहा, पशुपतीनाथाची मूर्ती भेटलेली आहे, मातृदेवतेची मूर्ती भेटलेली आहे. तर मातृदेवी व पशुपती या प्रकारच्या देवतांची ते पूजा करत असत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आहे. पहा, एकूण 40 प्रश्न पाहणार आहोत आपण. सिंधू संस्कृतीतील मोठे स्नानगृह कुठे आढळते. आता सिंधू संस्कृतीमधील जे सर्वात मोठं स्नानगृह आहे ना, हे मोहनजोदडो या ठिकाणी आढळतं. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला RRB NTPC व RRB ग्रुप डी मध्ये विचारलेले आहेत. सिंधू संस्कृतीचे व्यापार संबंध कोणत्या देशाशी होते. आता सिंधू संस्कृतीचे जे व्यापारी संबंध होते ना, ते मेसोपोटेमिया या देशासोबत, म्हणजे दिलेल्या पर्यायानुसार मेसोपोटेमिया या देशासोबत त्यांचे व्यापारी संबंध होते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे. पहा, सिंधू संस्कृतीतील लोक कपडे कोणत्या प्रकारचे घालत. आता सिंधू संस्कृतीच्या कालावधीमध्ये कपडे जे घातले जायचे ते कोणत्या पद्धतीचे घातले जायचे माहित आहे का. तर सेला व धोतर या पद्धतीचे घातले जायचे. ए हे त्याचं उत्तर आहे, सेला व धोतर. आता त्याच्या पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील शंख कोणासाठी वापरला जात असे. आता सिंधू संस्कृतीमध्ये जो शंख आहे ना, तो कोणासाठी म्हणण्यापेक्षा कशासाठी वापरला जात असे, असा तो प्रश्न पाहिजे होता. तर तो आभूषण तयार करण्यासाठी वापरला जात असे. सी हे त्याचं उत्तर आहे, आभूषण तयार करण्यासाठी वापरला जात असे. सिंधू लोक कोणते धान्य प्रामुख्याने पिकवत असत. तर सिंधू संस्कृतीमध्ये न जे आपल्याला अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये गहू, जव यांचं, म्हणजे हे प्रामुख्याने पिकवलं. गहू आणि जव हे त्यांचं प्रमुख धान्य होतं असं आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर ए हे त्याचं उत्तर आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला RRB NTPC ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई बुक विकत घ्या. संपूर्ण सिलेबस तुमचा याच्यामधनं कव्हर होणार आहे. तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्ये RRB ग्रुप डीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आहे. याच्यामधून सुद्धा
संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल. याची फी फक्त 500 प्लस GST म्हणजे 515 रुपयाला आहे आणि RRB NTPCचं बुक हे 215 रुपयाला मिळेल तुम्हाला. चला आता आपण उर्वरित 20 प्रश्न सुद्धा पाहून घेऊयात. त्या पुढचा प्रश्न आहे पहा, सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे व प्रसिद्ध स्थळ कोणते आहे? आता सिंधू संस्कृतीमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध स्थळ कोणते आहे माहिती आहे का? तर ते आहे मोहोन-जोदडो हे ते स्थळ प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील ग्रेट बाथ कुठे आढळले आहे? तर सर्वात मोठं जे ग्रेट बाथ आहे ते कुठे सापडलेलं आहे? तर मोहोन-जोदडो या ठिकाणी सापडलेलं आहे. त्याच्या पुढे पहा आता, सिंधू संस्कृतीतील बंदर असलेल्या स्थळाचे नाव काय आहे? तर सिंधू संस्कृतीमध्ये जे बंदर सापडले ना त्याचं नाव काय आहे? लोथल हे त्याचं नाव आहे. आता सिंधू संस्कृतीचे अवशेष काही पाकिस्तानमध्ये आहेत, काही भारतामध्ये आहेत. तर हे जे लोथल बंदर आहे ना हे आपल्या गुजरात या राज्यामध्ये आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. सिंधू संस्कृतीत पुरोहित राजा या शिल्पाचे स्थान कोणते होते? आता म्हणजे कोणते होते म्हणण्यापेक्षा कुठे होते, म्हणजे पुरोहित राजा हे जे शिल्प सापडलेलं आहे सिंधू संस्कृतीमध्ये ते कुठं सिंधू आहे असा तो प्रश्न आहे. तर तो मोहोन-जोदडो या ठिकाणी सापडलेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, मोहोन-जोदडो. सिंधू संस्कृतीच्या लिपीचे वैशिष्ट्य काय आहे? आता सिंधू संस्कृतीची जी लिपी आहे ना तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती अजूनही वाचता आलेली नाही. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी याची माहिती दिली की ती लिपी आपल्याला अजून वाचता आलेली नाही. हेच त्याचं सध्या तरी वैशिष्ट्य आहे. जेव्हा ती वाचण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याची विशेष अशी वैशिष्ट्ये सांगता येतील. सिंधू संस्कृतीत कोणत्या धातूचा वापर सर्वाधिक आढळतो? आता सिंधू संस्कृतीमध्ये जे काही अवशेष सापडलेले आहेत ना ते सर्वात जास्त अवशेष हे तांबे या धातूचे आहेत. म्हणून सिंधू संस्कृतीत तांबे या धातूचा वापर सर्वाधिक होता असं आपल्याला म्हणता येतं. तर तांबे हे त्याचं उत्तर येणार आहे. इंग्लिशमध्ये तांब्यालाच आपण प्रॉपर असं सुद्धा म्हणतो पहा. तर सिंधू संस्कृतीमध्ये तांब्याचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जात असे. हडप्पा संस्कृतीतील घरांमध्ये कोणती सुविधा सर्वत्र होती? आता हडप्पा संस्कृतीमधील घरामध्ये न कोणती सुविधा सर्वत्र होती? तर त्याचं उत्तर आहे प्रत्येक घरामध्ये संडास होता आणि पाणी निचरा प्रणाली सुद्धा प्रत्येक घरामध्ये होती. म्हणजे आधुनिक काळामध्ये ज्या काही फॅसिलिटी असतात ना त्या स्वरूपाचं संडास आणि पाणी निचरा प्रणाली प्रत्येक घरामध्ये होती. सिंधू संस्कृतीतील यज्ञवेदीसारखी रचना कुठे आढळलेली आहे? आता यज्ञवेदीसारखी जी रचना आहे ना सिंधू संस्कृतीमध्ये कालीबंगा या ठिकाणी आढळलेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, कालीबंगा या ठिकाणी यज्ञवेदीसारखी रचना सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेली आहे. सिंधू संस्कृतीच्या शेवटी कोणते लक्षण दिसते? तर सिंधू संस्कृतीच्या शेवटीनं म्हणजे या संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे हेच लक्षण आपल्याला पाहायला मिळतं की शेवटी सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. आता नेमका कशामुळे ह्रास झाला त्याची प्रॉपर कारण कोणालाच नाही सांगता येत. वेगवेगळ्या थेरी मानल्या जातात. पुरामुळे झालेला आहे, दुष्काळामुळे झालेला आहे, असं वेगवेगळ्या थेरी मांडल्या जातात. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख देवतेचे स्वरूप काय होते असे मानले जाते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये ना जी प्रमुख देवता होते ती होती शिव. आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की मातृदेवता आणि पशुपतींना त्यांची पूजा केली जात असे. मग पशुपती म्हणजेच कोणता होता? तो शिव भगवान म्हणजे महादेव आपण ज्यांना म्हणतो. तर शिव हे त्याचं उत्तर आहे. पण शिव कोणत्या रूपामध्ये त्याची पूजा व्हायची? पशुपतीच्या रूपामध्ये त्याची पूजा केली जात असे. सिंधू लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? तर सिंधू लोकांचा जो मुख्य व्यवसाय जो होता ना तो होता शेती. शेती हा त्यांचा काय होता? मुख्य व्यवसाय होता. त्याच्या पुढे पहा आता, सिंधू संस्कृतीत कोणत्या प्राण्याचे पुतळे आढळले आहेत? आता सिंधू संस्कृतीमध्ये जे पुतळे आढळलेले आहेत ना ते बैल या प्राण्याचे पुतळे आपल्याला आढळलेले आहेत. बैल हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर चा प्रश्न पाहूयात आता आपण. 33 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. आणि प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत कोणत्या वनस्पतींचे अवशेष सापडले आहेत? तर हडप्पा संस्कृतीमध्ये ना कापूस या वनस्पतीचे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे त्यांना कापसाचं उत्पादन सुद्धा करता येत असे. म्हणून तर ते शेला, धोतर यासारखे कपडे वापरत असतात आणि त्यांची निर्मिती ही कापसापासूनच केली जात असे. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी कोणत्या लेखन पद्धतीचा वापर केला होता?
तर त्यांची जी अज्ञात लिपी म्हणूयात आपण, त्याला चित्रलिपी पण म्हणतात किंवा अज्ञात लिपी पण म्हणल्या जातं, कारण ती अजून वाचताच आली नाही म्हणून त्याला अज्ञात लिपी असेही म्हणता येईल आपल्याला. लोथलमध्ये कोणती वैज्ञानिक यंत्रणा आढळली? मी तुम्हाला आधीच सांगितलं की लोथल या ठिकाणी एक बंदर आपल्याला आढळलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी कोणती यंत्रणा आढळलेली आहे, तर ती आहे पहा, जलप्रवाहाचे नियमन करणारे जलाशय. ही यंत्रणा आपल्याला लोथल या ठिकाणी आढळलेली आहे. आता त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न असा आहे की सिंधू संस्कृतीत प्रमुख नद्या कोणत्या होत्या? तर सिंधू संस्कृतीमध्ये ज्या प्रमुख नद्या होत्या ना, IMP प्रश्न आहेत बरं का, तर ते होत्या सिंधू आणि तिच्या उपनद्या. सिंधू आणि तिच्या उपनद्या ह्या प्रमुख नद्या होत्या. आता मुळात लक्षात ठेवा, या संस्कृतीला नावच काय दिलं जातं? सिंधू संस्कृती. का? तर ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होती म्हणून तिला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. आणि सर्वप्रथम तिचे अवशेष हडप्पा या ठिकाणी सापडले म्हणून तिला हडप्पा संस्कृती सुद्धा म्हटलं जातं. हडप्पा संस्कृतीतील लोक मृतांना कुठे पुरत असत? तर या ठिकाणी पुरण्याची जी जागा होती ना, ती टबरीत पुरत असत. ती हे त्याचं उत्तर आहे की हडप्पा संस्कृतीमधील लोक मृतांना कुठं पुरत असत? तर टबरीत पुरत असत. मोहनजोदडो हे नाव याचा अर्थ काय होतो? आता मोहनजोदडो हे जे आहे ना, हे मोठं शहर आहे, तर त्याचा जो अर्थ आहे ना, तो आहे मृतांचा ढिगारा, असा त्याचा अर्थ होतो. मोहनजोदडो म्हणजे काय? तर मृतांचा ढिगारा. हा सुद्धा प्रश्न काही परीक्षा म्हणजे RRB NTPC मध्ये विचारलेला आहे आपल्याला. सिंधू संस्कृतीत धातूंच्या वस्तू कशा बनवल्या जात? आता सिंधू संस्कृतीमध्ये धातूंचा वापर केला जात, असे कोणकोणते धातू वापरत होते ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर त्या धातूच्या वस्तू कशा बनवल्या जात असत? तर ओत शिल्प म्हणजे तो धातू वितळून तो साच्यामध्ये टाकून त्यापासून त्या मूर्त्या बनवल्या जात असत. त्यालाच ओत शिल्प असं म्हटलं जातं. आज पण या पद्धतीचा वापर केला जातो. सिंधू संस्कृतीतील नाचणारी मुलगी ही मूर्ती कोणत्या धातूपासून बनवलेली आहे? तर सिंधू संस्कृतीमध्ये जी नाचणारी मुलगी आहे ना, ती कोणत्या धातूपासून बनवलेली आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे कांस्य या धातूपासून बनवलेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, कांस्य. त्याच्या पुढे पहा आता, हडप्पा संस्कृती कोणत्या कालखंडात होती? आता ही जी हडप्पा संस्कृती आहे, ही कोणत्या कालखंडामध्ये होती? तर त्याचं उत्तर आहे 3300 ते 1300 BC म्हणजे इसवी सन पूर्व. BC म्हणजे काय? इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं. आता आपण आधी वेगळा कालावधी पाहिला होता का? तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्याचा संदर्भ आहे म्हणून. सिंधू संस्कृती कोणत्या युगात मोडते? आता ही जी महत्वाचा प्रश्न आहे. तर सिंधू संस्कृती जी आहे ना, ती कांस्य युगामध्ये मोडते. कोणत्या युगामध्ये मोडते? कांस्य युगामध्ये मोडते. मोहनजोदडो येथे सापडलेली नाचणारी मुलगी मूर्ती किती उंच आहे? आता मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेली जी नाचणारी मूर्ती आहे ना, तिची उंची आहे 5.5 इंच. आता एवढं डीपमध्ये UPSCला वगैरे ठीक आहे, पण घेतला प्रश्न मी, कारण मे बी तुम्हाला विचारलं तर येऊ शकतं. सिंधू संस्कृतीत व्यापार कोणत्या माध्यमातून होत असे? आता सिंधू संस्कृतीमध्ये जी व्यापाराची पद्धत होती ना, ती कोणती होती? तर वस्तू विनिमय पद्धत त्या ठिकाणी होती. कोणती पद्धत होती? वस्तू विनिमय. म्हणजे काय? समजा तुमच्याकडे गहू आहेत आणि समोरच्या व्यक्तीकडे जव आहेत, तर तुम्ही गहू द्यायचे आणि त्याच्याकडून जव घ्यायचे, असं त्याला वस्तू विनिमय पद्धत असं म्हटलं जातं. आता आपली जी व्यापाराची पद्धत आहे ती पैसा विनिमय पद्धत आहे, म्हणून पैशाला जास्त महत्त्व असतं. कारण काही घ्यायचं असेल तर तुमच्याकडे पैसे असणं खूप महत्त्वाचं आहे. IMP प्रश्न अजून एक पहा. हडप्पा संस्कृतीचे अवशेष प्रथम कोणी शोधले? तर हडप्पा संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम कोणी शोधले? तर दयाराम साहनी यांनी शोधलेले आहेत. IMP प्रश्न आहेत बरं का. अजून 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या खेळणी बनवत असत? तर सिंधू संस्कृतीमधील लोक मातीची खेळणी बनवत असत. बी हे त्याचं उत्तर आहे, मातीची खेळणी. तर या ठिकाणी पहा, सिंधू संस्कृतीतील लोक मातीची खेळणी बनवत असत. बी हे त्याचं उत्तर आहे, मातीची खेळणी. त्याच्या पुढे म्हणजे एकूण 50 प्रश्न आपले होऊन जातील. सिंधू लोकांचे देवत्व दर्शवणारे कोणते चिन्ह आढळते? आता सिंधू लोकांचे देवत्व दर्शवणारं चिन्ह जे आहे ना, ते आढळलेलं आहे पहा, योग मुद्रेत बसवलेली मूर्ती. सी हे त्याचं उत्तर आहे की योग मुद्रेमध्ये बसलेली मूर्ती आपल्याला सिंधू संस्कृतीचे जे अवशेष जिथं सापडलेले आहेत ना, तिथं सापडलेले आहेत. त्याच्यानंतर आहे पहा,
सिंधू संस्कृतीतील प्रचंड धान्य गोदाम कुठे सापडले आहे? आता सिंधू संस्कृतीमध्ये प्रचंड म्हणजे मोठ्या स्वरूपात तर मोठ्या स्वरूपामध्ये जे धान्य गोदाम आहे ना ते आपल्याला हडप्पा या ठिकाणी सापडलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे हडप्पा. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीत धातुशिल्प कोणत्या धातूपासून बनवले जाते? तर सिंधू संस्कृतीमध्ये जे धातू शिल्प आहेत ना ते धातुशिल्प ट्रान्शे या धातूपासून बनवलेले आहेत. जास्त प्रमाणामध्ये ट्रान्शे धातूचे आहेत. त्याच्या पुढचा आता प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे नगर कोणते आहे? तर सिंधू संस्कृतीचं जे सर्वात मोठं नगर आहे ना ते याच्यामध्ये सिंधू संस्कृतीचं जे सर्वात मोठं नगर आहे ते आहे पहा राखी गडी. सी हे त्याचं उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आणि जर तुम्हाला RRB NTPC ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या. तसंच RRB ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि RRB NTPC ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.